कवठे महांकाळ तालुक्याच्या लगत कर्नाटकात दोन भावांचा निर्घृण खून. कर्नाटकात डबल मर्डरची घटना घडल्याने मोठी खळबळ. पांडेगाव गावच्या हद्दीत खोतवाडी येथील डबल मर्डरची घटना. खुनाची घटना घडलेल्या ठिकाणी बेळगावचे एसपी भीमाशंकर घुळेद यांची भेट. खुनाची घटना लवकरच उघडकीस आणू, डीएसपी श्रीपाद जल्ले. पांडेगाव तालुका अथनी येथील खोतवाडी या छोट्याशा गावामध्ये मोठी खळबळजनक घटना काल रात्री घडलेली असून खोतवाडीमध्ये खंडू तानाजी खोत वय 25, हनुमंत रामचंद्र खोत वय 30 या दोन सख्या चुलत भावांचा खून झालेला आहे. दोघे मयत हे सख्खे चुलत भाऊ आहेत. या दोघांचा खून कोणी केला व कशासाठी केला याचा उलगडा अद्याप झालेला नसून डबल मर्डरची घटना काल सोमवारी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. या घटनेमुळे कर्नाटकात व कवठे महांकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे. कवठे महांकाळ तालुक्याच्या हद्दीलगत पांडेगाव या गावच्या खोतवाडीमध्ये सदरची घटना घडलेली आहे. खंडू खोत व हनुमंत खोत या दोघांचे मृतदेह कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयाला अथनी येथील पोलीस अधिकारी डीएसपी श्रीपाद जल्ले, अथनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सीपीआय रवींद्र नायकोडी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. घटनास्थळी काल रात्रीच बेळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर घुळेद यांनी भेट देऊन पाहणी केली असून या घटनेबाबत एसपी भीमाशंकर घुळेद यांनी माहिती घेतली. कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवरील अग्रण धुळगावपासून काही अंतरावर कर्नाटक राज्याची हद्द लागते. कर्नाटकातील अथनी तालुक्यातील पांडेगाव या गावच्या हद्दीतील खोतवाडी येथे खोत परिवाराची मोठी शेतजमीन आहे. यामध्ये विलास धोंडीराम खोत, राजाराम खोत, रामचंद्र खोत, रावसाहेब खोत, तानाजी खोत, भाऊसाहेब खोत असे सख्खे 6 जण भाऊ आहेत. या सर्वांच्या मध्ये सुमारे 40 एकर जमीन असल्याचे समजते. या शेतजमिनीच्या वादातून या 6 भावांच्या मुलांमध्ये वारंवार वाद होत होते असे समजते, परंतु याबाबत निश्चितपणे माहिती समजू शकली नाही. यामधील मयत खंडू खोत यांचा ट्रकचा व्यवसाय आहे. खंडू खोत हे बेंदूर असल्याने घरी आले होते, तर यातील मयत हनुमंत खोत हे शेती करतात. खोतवाडी या ठिकाणी अशोक कुरुंदवाडे यांच्या घरालगत खंडू खोत व हनुमंत खोत या दोघांचे मृतदेह अवघ्या काही अंतरावर पडलेले होते असे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. खंडू खोत व हनुमंत खोत या दोघांच्यावर सुमारे अज्ञातांनी 5 ते 6 खोलवर वार झाल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. डबल मर्डर झालेल्या ठिकाणी बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख भीमाशंकर घुळेद, त्यासोबत डीएसपी श्रीपाद जल्ले, अथनी पोलीस ठाण्याचे सीपीआय रवींद्र नायकोडी, पीएसआय शिवानंद कारजोळ यांनी भेट दिली असून याबाबत अद्याप कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नसून पोलीस लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशी माहिती डीएसपी श्रीपाद जल्ले यांनी केके मराठी न्यूजशी बोलताना दिली आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क.